शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शहरभर व्यापक ऑल आउट ऑपरेशन राबवून अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत अवैध शस्त्र बाळगणारे, जुगार खेळणारे, हातभट्टी दारू तयार करणारे तसेच मावा विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ऑपरेशन दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हनुमाननगर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगणाऱ्या अर्जुन राजू सोनवणे वय वर्ष 32 राहणार हनुमाननगर कोपरगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरातून 33 इंचाची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. याच परिसरात विशाल संजय जगदने वय वर्ष 20 राहणार हनुमाननगर कोपरगाव याच्याकडूनही 33 इंचाची तलवार जप्त करून दोघांविरोधात आर्म ऍक्ट कलम 4/25 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. याच वेळी महादेवनगर कोपरगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून हर्षल सुरेश गवळी वय वर्ष 26 व किशोर शंकर दीक्षित वय वर्ष 56 यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 3,750 रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तसेच शहरात अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या बाळासाहेब केशव आहेर वय वर्ष 57 राहणार जौर पाटोदा व गोरख बळीराम पवार वय वर्ष 34 राहणार कोपरगाव यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी 40 लिटर तयार दारू, 400 लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा सुमारे 29,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मानवी आरोग्यास अपायकारक पान, सुपारी, तंबाखू मिश्रित व मावा विक्री करणाऱ्या साहिल उमर कुरेशी वय वर्ष 19 राहणार सुभाषनगर कोपरगाव व नदीम सलीम शेख वय वर्ष 35 राहणार कोपरगाव याच्यावरही छापा टाकून सुमारे 2.5 किलो मावा व पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व त्यांच्या पथकाने केली आहे. आगामी सणासुदीच्या काळात शहरात अशा प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार असून बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव.